मतांची चोरी म्हणजे तुमच्या संविधानिक मूलभूत हक्क अधिकारांची चोरी आहे. मतांची चोरी म्हणजे तुमच्या संविधानिक जबाबदारीची चोरी आहे. मतदानाची चोरी म्हणजे मतांची चोरी म्हणजे तुमच्या संविधानिक कर्तव्याची चोरी आहे. मतांची चोरी म्हणजे तुमच्या या देशात संविधानाने तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, या देशाच्या शासन प्रशासनामध्ये तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्वाची जी तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या प्रतिनिधित्वाची चोरी आहे. मतांची चोरी म्हणजे या देशातल्या साधन संसाधनामध्ये तुम्हाला जी हिस्सेदारी दिलेली आहे संविधानाने, त्या साधन संसाधनांमधली हिस्सेदारीची चोरी आहे. मतांची चोरी म्हणजे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चोरी आहे. मतांची चोरी म्हणजे तुमच्या निर्णय घेण्याच्या अधिकाराची चोरी आहे. कारण तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून देऊ इच्छिता त्या उमेदवाराला तुमची मतेच मिळत नाही आहेत आणि नालायक लोक निवडून येत आहेत. लोकशाही विरोधी असलेले लोक निवडून येत आहेत. देशाशी गद्दारी करणारे लोक निवडून येत आहेत. त्यामुळे तुमच्या मतांची किंमत शून्य झालेली आहे. त्यामुळे तुमच्या मताची जर किंमत शून्य होत असेल, तुमच्या मताची जर चोरी होत असेल, तर तुमच्या संविधानिक हक्क अधिकारांची सुद्धा चोरी होत आहे. मताची चोरी झाली म्हणजे तुमचे हक्काधिकार संपले. आणि म्हणून नागरिकांनो दक्ष व्हा, भारतीयांनो, मतदारांनो जागे व्हा, झोपेचं सोंग घेऊ नका. तुमच्या मताची चोरी म्हणजे तुमच्या सर्व हक्क अधिकारांची चोरी होत आहे. तुमच्या योजनांची चोरी होत आहे. तुमच्या शिक्षणाची चोरी होत आहे. तुमच्या मूलभूत अधिकाराची चोरी होत आहे. तुमच्या विचार स्वातंत्र्याची चोरी होत आहे. तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चोरी होत आहे. तुम्हाला जे बोलण्याचा अधिकार आहे त्याची चोरी होत आहे. तुमच्या संचार स्वातंत्र्याची चोरी होत आहे. सर्व हक्क अधिकारांवर गदा येत आहे. हे बेकायदेशीररित्या सरकार बनवणाऱ्यांनी तुमच्या मतांच्या अधिकारांची चोरी केलेली आहे. तुमच्या संवैधानिक हक्क अधिकारांची चोरी केलेली आहे. त्यामुळे उठा, जागे व्हा मतदारांनो. तुमच्या मतांची चोरी म्हणजे तुमच्या मूलभूत हक्क अधिकारांची चोरी आहे. आता तरी जागे व्हा आणि राष्ट्रव्यापी जनआंदोलन करून मतांची चोरी थांबवा आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी आग्रह धरा. राष्ट्रव्यापी जन आंदोलन करा आणि मतांची चोरी करून बनवलेल्या या सरकारला दौडा की सत्तेतून हाकलून लावा. कारण हे सरकार तुमच्या मतांच्या चोरीच्या आधारावर तयार करण्यात आलेलं आहे, स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ते तुम्हाला कोणतेही हक्काधिकार द्यायला तयार नाही आहे. तुमचे संविधानिक हक्काधिकार पायदळी तुडवले जात आहेत. तुमच्या आया बहिणींवर बलात्कार केले जात आहेत. तुमच्या शेतकऱ्यांचे हाल केले जात आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुठभर भांडवलदारांचं कर्ज माफ केले जात आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जात नाही. शेतकऱ्यांना MSP गॅरंटी दिली जात नाही आहे. बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या जात नाही आहेत. हे सर्व तुमच्या मताची चोरी झाल्यामुळे होत आहे. आणि मतांची चोरी होऊ देऊ नका. मतांची चोरी होऊ द्यायची नसेल तर जागृत राहा. बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करा आणि निवडणूक बॅलेट पेपरवरच झाली पाहिजे आणि निवडणूक इमानदारीने झाली पाहिजे. आणि मग पक्ष कोणताही सत्तेत येऊ द्या, संविधानाच्या चौकटीत राहून सरकार चालवली पाहिजे. तरच संविधानाचा उद्देश सफल होईल. संविधानाचा उद्देश काय आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हा संविधानाचा उद्देश आहे. आणि म्हणून जर आपण प्रामाणिक लोक निवडून दिले तर संविधानाच्या उद्देशाच्या प्रतिबद्ध राहून सरकार चालवतील आणि संविधानाच्या उद्देशाला आपण सफल करू शकतो. या देशामध्ये लोकशाही रुजवू शकतो. आणि
कल्याणकारी राज्याची निर्मिती करू शकतो. कल्याणकारी राज्य हा उद्देश आहे आपल्या संविधानाचा. कोणीही उपाशी राहणार नाही, कोणीही उपाशी राहू नये आणि कुणाचंही शोषण होऊ नये, कुणावरही अन्याय होऊ नये, अत्याचार होऊ नये, जुलूम होऊ नये, जबरदस्ती होऊ नये, कुणाच्याही हक्काधिकारावर गदा आणू नये, कोणी कुणाचे हक्क अधिकार हिरावून घेऊ नये. सर्वांना कायद्यापुढे समान संधी, समान दर्जा, समान हक्क, संधीची समानता, दर्जाची समानता मिळेल अशी ग्वाही आपल्या संविधानाने दिलेली आहे, अशी गॅरंटी आपल्या संविधानाने दिलेली आहे. परंतु मताची चोरी होत असेल तर बेकायदेशीर आणि संविधानद्रोही, लोकशाहीद्रोही लोक सत्तेमध्ये येत असतील तर तुमच्या हक्काधिकारांची ही चोरी ते करत आहेत आणि तुम्हाला तुमच्या संविधानिक हक्काधिकारांपासून वंचित ठेवत आहेत. आणि म्हणून तुम्ही मतदारांनो जागृत व्हा, तुमच्या मताची किंमत ओळखा. मताची चोरी होऊ देऊ नका, कोणत्याही परिस्थितीत मताची चोरी होऊ देऊ नका. मताची चोरी झाली म्हणजे तुमचे सगळे संविधानिक हक्काधिकार संपले म्हणून समजा. तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार राहणार नाही, तुम्हाला नोकरीचा अधिकार राहणार नाही, तुम्हाला विचार स्वातंत्र्य राहणार नाही, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही, तुम्हाला कोणत्याही तुमच्या प्रॉपर्टीचा अधिकार राहणार नाही, तुम्हाला कोणतेही अधिकार नाही राहणार, तुम्हाला शिक्षणाचे अधिकार राहणार नाही. एवढी मोठी समस्या तुमच्या मताची चोरी झाल्यामुळे होणार आहे, निर्माण होणार आहे. आणि म्हणून मतदान हे बॅलेट पेपरवरच झाले पाहिजे. मतदान हे इमानदारीनेच निवडणुका झाल्या पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत. बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणुका इमानदारीनेच झाल्या पाहिजेत. आणि सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच सरकार चालवले पाहिजेत. यासाठी आपण जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी जागरूक होऊन, संघटित होऊन राष्ट्रव्यापी जनआंदोलन केलं पाहिजेत. आणि निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास भाग पाडलं पाहिजेत आणि इमानदारीने निवडणुका घेण्यास भाग पाडलं पाहिजेत. तरच आपली लोकशाही वाचेल, आपले संविधानिक हक्क अधिकार वाचतील आणि या देशामध्ये समता प्रस्थापित होईल, समाजवाद प्रस्थापित होईल. संविधानाचा उद्देश आहे समाजवाद. समाजवाद म्हणजे काय तर गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली जी दरी आहे ती मिटवणे म्हणजे समाजवाद आहे. धर्मनिरपेक्ष काय आहे? सर्व धर्मांना समान मानलं जाईल. कोणी कोणत्याही धर्माचा म्हणजे अधिकार हिरावून घेऊ शकणार नाही. सर्व धर्मियांना त्यांच्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. एवढा मोठा महान संविधान आणि या संविधानाने दिलेले अधिकार केवळ मतांची चोरी होत असल्यामुळे संपणार आहेत. आणि म्हणून हे अधिकार संपू द्यायचे नसतील तर नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे, मतदारांनी जागरूक झालं पाहिजे आणि आपल्या मताची चोरी होऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मत विकू नका. आपलं मत विकणे म्हणजे आपल्या आई बहिणीची इज्जत विकण्यासारखं आहे. आता आपण विचार करा, आपली जमीन शेती विकली, आपलं घर विकलं तर परत त्या घरावर आपला अधिकार राहतो का? नाही राहत. म्हणून तुम्ही जर कुणाकडनं पैसे घेऊन मतदान केलं असेल तर तुम्हाला या नेत्यांना जाब विचारण्याचा अधिकार राहणार नाही, सरकारला जाब विचारण्याचा अधिकार राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मतं विकू नका. योग्य उमेदवाराला, चरित्रसंपन्न, लोकशाहीवर विश्वास असलेल्या, संविधानावर विश्वास असलेल्या व्यक्तीला, उमेदवाराला निवडून द्या, चांगल्या लोकांना निवडून द्या आणि लोकशाही गणराज्य घडवा. आणि सर्वांना समान संधी, समान दर्जा, समान हक्क, संधीची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपलं योगदान आपण इथे दिलं पाहिजे.